अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांची झोप उडवणारे अधिकारी, महाराष्ट्राभर धडाकेबाज कारवाया आणि आता लोक त्यांना म्हणू लागले आहेत खरे नायक. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन FD आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नायक सिनेमाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर असे उत्तर दिले ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे, चला जाणून घेऊया. गेल्या काही महिन्याभरापासून महाराष्ट्रात अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात FDAची मोठी मोहीम सुरू आहे. हॉटेल्स, दूध विक्रेते, मिठाई उत्पादक, पॅकेज फूड्स कंपन्या आणि इतर अनेक ठिकाणी सातत्याने कारवाई होत आहेत. त्यामुळे भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे अनेक नागरिक तुकाराम मुंढे यांची तुलना अनिल कपूरच्या नायक सिनेमातील पात्राशी करत आहेत. न्यूज 18 मराठीच्या डिजिटल पॉडकास्टमध्ये त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. जर तुम्हाला नायक सिनेमासारखे एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनवले आणि अमर्याद अधिकार दिले तर तुम्ही काय कराल? यावर तुकाराम मुंढे यांनी अतिशय संयमी आणि लोकशाही मूल्यावर आधारित उत्तर दिले. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये कुणालाही अमर्याद अधिकार नसतात. मी एक शासकीय कर्मचारी आहे. माझे काम म्हणजे समाजाला पुढे नेणे, मार्गदर्शन करणे आणि लोकांना सक्षम बनवणे. ते पुढे म्हणाले, मला कोणतीही जबाबदारी दिली तर त्या पदावर पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे काम करेन. प्रत्येक दिवशी थोडी का होईना प्रगती व्हावी हेच माझे उद्दिष्ट असेल. जेव्हा त्यांना विचारण्यात आले, लोक तुम्हाला नायक सिनेमातील हिरोसारखे मानतात, यावर त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, मी एक शासकीय नोकर आहे. मला माझ्या मर्यादा माहिती आहे. लोक प्रेमाने मला नायक म्हणत असतील तर त्यांच्या मनापासून आभार. तुकाराम मुंढे यांच्या या उत्तरातून एक गोष्ट स्पष्ट होते, पद मोठं असण्यापेक्षा काम मोठं असतं. सत्ता मिळाल्यावर नव्हे तर आपल्या अधिकाराच्या मर्यादेत राहूनही प्रभावी काम करता येतं हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी प्रत्येक विभागात असायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि नागरिकांच्या अधिकारांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा, कारण तुकाराम मुंढे साहेब सारख्या अधिकाऱ्यांना एक प्रोत्साहन भेटायला पाहिजे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.